नमस्ते मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या होणाऱ्या 22 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सुधाकर मीराच्या घरी जातो आणि मीराला असं म्हणतो की मी माझा मोठा मुलगा पंकज याच्यासाठी तुझ्याकडे लग्नाची मागणी घालतो आहे। पण त्यावेळेस लगेचच मीरा म्हणते, काका मी हे लग्न नाही करू शकत, कारण माझ्यावर माझ्या घरातल्या संपूर्ण जबाबदाऱ्या आहेत। त्यावेळेस लगेचच सुधाकर येताना जे पत्र लिहून आणलेलं असतं ते पत्र मीराला दाखवतो आणि त्या पत्रात त्याने असं लिहिलेलं असतं की मीराने लग्न केलं तरीसुद्धा तिच्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पंकज आणि सुधाकर घ्यायला तयार आहेत। त्यानंतर मीरा ते पत्र वाचते आणि मीरासुद्धा आता लग्नाला हो म्हणते। तर इकडे सत्याला मीराचं लग्न पंकज बरोबर ठरलं आहे कळता क्षणी फार टेन्शन येतं आणि सत्या त्याच्या मित्राला असं म्हणतो की पंकज सगळं काही फंडाचे पैसे मिळण्यासाठी करत आहे, त्या पोरीबरोबर लग्नसुद्धा त्यासाठीच करत आहे। काही झालं तरी त्या मीराला मी असं नुकसान होऊ देणार नाही, त्या मीराचं लग्न मी पंकजबरोबर होऊ देणार नाही। आता कशा प्रकारे सत्या मीराचं लग्न पंकज बरोबर मोडून स्वतः मीराबरोबर लग्न करणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।